कोकणामध्ये गणेशोत्सवात जाण्याकरता हे कोकणवासी सज्ज आहेत. 24-24 तास रांगा लावलेल्या आहेत. त्यांचे मरगळलेले चेहरे किंवा झोपलेले चेहरे आम्ही सकाळपासून पाहतोय, पण जशी ट्रेन आली या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं आहे. हे सगळे चेहरे जे आहेत ते फुललेले आहेत. या ताई बघा, सकाळी इथे मी आलो तेव्हापासून या इथं झोपत होत्या, कारण का रात्रभर जागे राहून रांग लावलेली आहे. आणि ट्रेन कधी मिळते आपल्याला, आपला नंबर किती येतो का, गाडीच्या आतमध्ये शिरायला मिळतं का, अशी परिस्थिती होती. आणि एकदम त्यांचे मरगळलेले चेहरे होते. पण आता जर पाहिलं तर सगळे हसतायत, कारण गाडी आलेली आहे, नंबर आपला पहिला आहे, थोड्याच वेळाने आपल्याला गाडीत जायला मिळणार आहे. हे बघा, हे सगळे चेहरे बघा, हे सगळे ताई आजी, हे सगळे बघा. आता इथे हा दादा, हे काल संध्याकाळी आलेले आहेत. त्यांचे बघा चेहरे एकदम पडलेले होते, कारण का गाडी किती वाजता, एक तर गाडी लेट झालेली आहे पहिलेच, आणि त्यातून आता चेहऱ्यावरती हसू आलेले आहे. रात्रभर थांबलेले आहेत. आता बघासून तुम्ही सगळे मुजळलेले होतात, चेहरे तुमचे एकदम झोपलेले होते. आता ट्रेन आल्यावर एकदम चेहऱ्यावरती आनंद आला एकदम. गावची एक झाला ती वेगळीच मजा असते गणपतीसाठी. आणि थोडं ट्रेन लेट झाली आणि आता टायमात आली आहे ट्रेन. ताई मगासून बघतो आम्ही, तुम्ही सकाळपासून इथे आहात, चेहरे एकदम पडलेले होते, गाडी आता आल्यावर सगळे हसताय. आम्ही रात्रीपासून लाईन लावलोय, 10 वाजता. चेहऱ्यावर गाड्या चेहऱ्याचा आनंद वेगळा आहे. कोकणात जायचं, गणपतीला जायचं, काय काय मजा करणार होता, कशा पद्धतीने तयारी केली, तयारी काय केली? तयारी काय 10 दिवस आधीच बॅगा भरलेले आहेत. दादा, चेहरे पडलेले होते सगळे, गाडी येतात सगळे हसायला लागले. बरं वाटलं गाडी आली. आता गावाला जायला मिळणार, गणपती उत्सवाला कोकणात आम्ही जाणार. रात्री 11 वाजल्यापासून लाईन लावलेली. हे सगळे हे आता इथे एक म्हणजे ती रेल्वे पोलीस आहे, त्यांनी अत्यंत चांगली सुविधा केलेली आहे की लोकांमध्ये भांडणं होऊ नये, गडबड होऊ नये, रांगेत बसायला मिळावं याकरता ही सगळी आरपीएफ वाल्यांनी, रेल्वे पोलिसांनी सगळ्यांची इथे हे केलेले आहेत, बंदोबस्त लावला. आणि त्यानुसार एक प्रवाशाला जे ते आतमध्ये सोडलं जाते. एक वेगळा आनंद, एक वेगळा चेहरा, एक वेगळी मजा जी आहे ती यांना सगळी पाहायला मिळते. कारण का या इथं पहा, ही ताई जी आहे, ही ताई गाडीमध्ये आतमध्ये गेल्यानंतर अगदी आजी असतील, लहान मुलगी असेल, सर्वच जण जे आहेत ते धावत जाऊन या ठिकाणी जागा पकडतात. धावत जाऊन त्यांना काही जागा मिळते का पाहते. बघा, जी जागा मिळेल तशी अगदी अंगामध्ये मोठं बळ आणून, 10 हातींचं बळ आणून आतमध्ये शिरलं जातंय. आणि जो आनंद चेहऱ्यावरती आहे. दादा, शेवटी रांग लावल्याची तुम्हाला फायदा झाला, जागा मिळाली, जागा भेटली, आणि माझ्या पोरांचं जे मन होतं ते मनसूख झालं. तुम्ही भाऊक झालाय. हा, भाऊक झालं. दादा भाऊक झाले ते पाहायला मिळाले. आपण त्यांच्यामध्ये अडथळा नको बनायला, कारण का ही सगळे धावत येत आहेत. बघा, इथे धावत येत आहेत, मिळेल तशी आतमध्ये जागा बघताय आणि शिरतायत. आणि दादा, किती आनंद झाला? खूप खूप आनंद झाला. दादा, आनंद दिसतोय चेहऱ्यावर. हो, जायचं गणपतीला गावाला. नक्कीच. एक तर गावाला जायला तिकीट कन्फर्म झाली नव्हती, जनरल डब्यामध्ये जायचं म्हटलं की रांग लावावी लागते, किती लोक येतील, जागा मिळेल का, जागा मिळेल तर कशी मिळेल, बसायला मिळेल का, उभं राहायला मिळेल, टॉयलेटच्या बाजूला जागा मिळेल का, या सर्व गोष्टी ज्या आहेत या होत्या. पण आता आतमध्ये शिरतात एक जे रात्रभर वाट पाहत किंवा रात्रभर इथे ताटकळत उभे राहत, सगळ्यांनी इथं जे आहे ते रात्र काढले प्लॅटफॉर्मवरती. पण आतमध्ये आल्यावरती जागा आहे ते पाहिल्यावरती, कारण नंबर लावलाय, रांग लावली, हे जागा पाहिल्यावरती प्रत्येकाचे चेहरे जे आहेत ते आनंदाने आपल्याला फुललेले पाहायला मिळतात. आनंदाने सगळी जण जी आहेत ही गावात जायला आता तयार झालेली आहेत. आणि हातात बॅगा असतील, सर्व सामान आहे, म्हणजे गणपतीला लागणारे जे मकर आहे, आरास आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे कोकणवासी स्वतः घेऊन जातात. त्यामुळे इथं हे बघा, हे आतमध्ये शिरल्यावरती एकदम गडबड असते. आणि त्यातूनच कशा रीतीनं हे जावं, जागा मिळावी, ही सगळी धडपड जी आहे त्या धडपडीकरता अनेक महिन्यांपासून तयारी असते. रिझर्वेशन केलं जातं, पण रिझर्वेशन मिळत नाही. आणि शेवटी रिझर्वेशन मिळालं नाही आणि नंतर रात्रभर रांगेमध्ये उभं राहिलं की असे चेहरे फुलतात. हे बघा ताई, मगाशी बघत होतो एकदम सगळे चेहरे पडले होते, आतमध्ये जायला जागा मिळेल की नाही, सगळं झाल्यावरती आता जागा मिळाली आणि तुला विंडो सीट मिळाली. मस्त वाटतंय. किती बरं वाटत होतं गावाला जाणार. हो, बरं वाटतंय गावाला.
या सगळ्या कोकणवासियांना आता पूर्ण जागा जी आहे इथे बघा आतमध्ये सीट आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आतमध्ये केला जातो. कशा रीतीनं हे सगळे जे आहेत ज्यांना जिथे जागा मिळते ती जागा मिळते. मित्रा चेहरे एकदम सगळे पडले होते, आता जागा मिळते. हिंदी जानते भाऊ, हा? हिंदी जानते भाऊ. हा, ठीक आहे, मराठी बोलू शकतो तू. हाँ, क्या तू आता चेहरा इथे रात्रभर रांगेत उभा होतास, मराठी नहीं आता, हिंदी आता. तू रात्रभर ठीक आहे, आतमध्ये बस. आता जागा मिळाली भेटली जाणार यावर. नंतर खूप वेळ गेला ट्रेनला, लेट आली ट्रेन पण किती लेट आली, 8:45 वाजले. हे चेहरे हे सगळे बघा इथं बाई पुरुष लहान मुलं सगळीच जी आहेत ही एकदम जेव्हा ट्रेन आली तेव्हा खूप अंगात एकदम त्यांच्या बळ संचारलं आणि त्यानंतर त्यांनी जी मिळेल ती जागा पकडली आणि मिळेल त्या जागेवर बसून त्यांनी पकडली. बऱ्याच लोकांना विंडो सीट मिळालं, त्यामुळे बऱ्याच लोकांना आनंद होतोय. बसायला जागा मिळाली या सगळ्या ह्याच्यामध्ये. अशा पद्धतीनं मुली असतील, वृद्ध पुरुष असतील, हे सगळे जे आहेत ते आतमध्ये चढल्यानंतर आता जागेवरती बसून स्थिरावतायत, कारण का आता जागा मिळाली आहे, ट्रेन आलेली आहे, जागा मिळाली आणि गावाला जायला मिळणार आहे. ताई एकदम जोशामध्ये वर चढली, मगाशी एकदम खाली तोंड एकदम पडलं होतं. गाडी कधी 1 तास लेट झाली आहे, गाडी लेट झाली होती, चेहरे सगळ्यांचे पडले होते. गाडी आल्यानंतर एकदम अंगात बळ आलं. गावाला जायचं उत्सव. गावाला जायचा उत्साह, हाच उत्साह जो कोकणवासियांचा आहे तो उत्साह आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. आणि याच उत्साहाला घेऊन 24 तास कोकणवासी जे आहेत हे रांगा लावतात. 24 तास उभं राहून कोकणामध्ये जाण्याकरता हे ताटकळत राहतात. त्यांनी जी तारेवरची कसरत असते, प्लॅटफॉर्मवरची कसरत असते, ती सर्व कसरत, सर्व परीक्षा पार करून हे अशी सगळे कोकणवासी जे आहेत हे गाडी पकडतात आणि शेवटी त्यांना जागा मिळल्यावरती त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो पाहून लक्षात येतो. याकरता त्यांनी गेले कित्येक महिने मेहनत घेतली होती आणि त्या मेहनतीचं फळ त्यांना काय मिळालंय. शेवटी आता इथं बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, इथे जी रांग आहे 300-400 लोक आहेत, पण जागा बसायला फक्त 120 आहेत. पण सर्वच जण आतमध्ये आतमध्ये शिरतील आणि जागा पकडतील, जागा मिळेल. बघा हा दादा कसा असतो, का जागा मिळाली, मस्त एकदम आरामात. आता जोरात गणपती. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. हेच आहे, हाच कोकणवासियांचा जोश, हेच कोकणवासियांचं स्पिरिट आहे. पण शेवटी रेल्वेच्या सेवा, बस सेवा, रस्ते आणखीन सुधारले तर हा जो त्रास आहे, ही जी कसरत आहे त्यांना करावी लागणार. रमेश बट, साजिद मांढरे, ठाणे.